आज आपण चाललेलो आहोत साताऱ्याला। सातारा जिल्हा आहे, त्या ठिकाणचा कराड तालुका आहे आणि त्या ठिकाणचं वाहगाव नावाचं एक गाव आहे आणि या गावामध्ये बरकत पटेल नावाचे 32 वर्षाचे गृहस्थ राहत आहेत। त्यांचं लग्न झालेलं आहे, त्यांच्या पत्नीचं नाव आहे शहनाज, यांचं वय साधारणपणे 27 वर्षाचं आहे आणि त्यांना एक मुलगा आहे, एक मुलगी आहे। आता बरकत जे आहेत ते मोलमजुरीचं काम करायचे आणि काही माध्यमातून असंही आलं होतं की ते जे आहेत ते ड्रायव्हिंग वगैरे करायचे। तारीख होती 28 मे 2022। तर त्या दिवसापासून बरकत जे आहेत ते अचानकपणे गायब झालेले होते। कुठं गेले, काय गेले, कोणाला काहीही तपास नाही, कोणाला काय माहीत नाही। आता त्यांची पत्नी शहनाज जी आहे त्यांनी त्यांचा सगळीकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्या नातेवाईकांना भेटल्या, मित्रमंडळींना भेटल्या, त्यांच्याकडून त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, शोध घेतला, पण पतीचा काहीही तपास लागला नाही। आणि मग ती पत्नी त्या पतीचा शोध घेऊन थकली आणि अखेर 1 जून 2022ला तळवीड पोलीस जे आहेत त्या पोलिसांमध्ये ही पत्नी गेली आणि आपले पती गायब झालेली आहेत अशा पद्धतीची तक्रार तिनं त्या ठिकाणी नोंदवली आणि त्यानंतर पोलीस तपासाला सुरुवात झाली। आता पोलिसांनी काही तांत्रिक बाबींचा तपाससुद्धा सुरू केलेला होता। त्याचबरोबर ती नातेवाईक आणि इतर मंडळी जे आहेत त्यांच्याकडून सुद्धा पोलिसांनी माहिती घ्यायला सुरुवात केलेली होती। आता यावेळेस बरकत यांची एक बहीण, त्यांचं नाव आहे परवीन रमजान शेख, तर या ज्या आहेत त्यांनी पोलिसांना एक वेगळी माहिती दिलेली होती। तर बरकत यांची पत्नी शहनाज आणि गावातीलच रोहित पवार नावाचा एक तरुण, या दोघांच्यामध्ये जवळीक होती आणि त्यामुळे घरामध्ये सतत भांडणं होत होती आणि कदाचित शहनाज आणि रोहित या दोघांनीच बरकतला गायब केलेलं असावं असं त्या बहिणीनं पोलिसांना सांगितलं। आता हे कळल्यानंतर पोलिसांच्या समोर एक नवीन अँगल आलेला होता आणि ही माहितीसुद्धा बाहेरून काही मंडळींकडून कळलेली होती। आता त्या दृष्टीनं मग पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। आता याच सुमारास बहीण परवीन जे आहेत त्यांना अजून एक माहिती मिळाली की रोहित पवार याने त्याच्या शेतामधला ओढा किंवा ओघळ किंवा खड्डा जो आहे तो JCBनं बुजवलेला आहे। आता ही माहिती त्यांना मिळाली। आता या बहिणीच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुक करायला लागली की ह्याने तर खड्डा बुजवला आहे, म्हणजे माझ्या भावाचं काय बरं वाईट तर झालेलं नाही ना आणि त्याला त्या खड्ड्यामध्ये तर टाकलेलं नाही आहे ना। आता त्या बहिणीचं काळीच फडफड करा, काय म्हणतात ना आपल्याकडे की वैरी चिंतणार नाही ते आपल्या जवळची माणसं चिंतत राहतात, त्या पद्धतीनं आता या बहिणीचं काळीच फडफड करायला लागले। मनाला हुरहुर लागायला लागली की भावाला काही अघटित घटना घडली नसेल ना किंवा काही त्याच्या बाबतीत चुकीचं तर घडलं नसेल ना। आणि त्यामुळे मग ह्या बहिणीनं ही जी माहिती आहे की बाबा त्यांनी ते जे खड्डा किंवा ओघळ जी आहे ती बुजवलेली आहे, आता हे पोलिसांना सांगितलं। आता त्याच्यानंतर पोलिसांनी रोहित पवार यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडे विचारपूस केली। त्यावेळेस रोहित पवार यांनी प्रचंड आत्मविश्वासानं सांगितलं की माझा या गोष्टीशी काही संबंध नाही वगैरे वगैरे असं सांगितलं। आता पोलिसांना कसं होतं की एवढा अनुभव असतो त्यांना आणि त्यामुळे कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे त्यांच्या लगेच लक्षात येतं आणि या ठिकाणी हे जे बोलत होते यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी खोट आहे हे पोलिसांना दिसत होतं आणि ही जी व्यक्ती आहे रोहित ते काहीतरी लपवतायत असं सुद्धा जाणवत होतं आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्या शेतामध्ये खोदकाम करायचं ठरवलं। आता यावेळेस रोहित जे आहेत त्यांनी सांगितलं की बाबा त्या शेतामध्ये काय मिळणार नाही, उगाच तुमचा वेळ वाया जाईल, माझा वेळ वाया जाईल, पैसे फुकट जातील वगैरे वगैरे, तुम्हाला काहीही सापडणार नाही वगैरे असं सगळं ते सांगण्याचा प्रयत्न केला। पण पोलिसांनी खोदकाम करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर वरिष्ठांची पोलिसांनी परवानगी घेतली आणि ज्या JCBनं तो खड्डा केलेला होता आणि ज्या JCBनं तो बुजवलेला होता त्याच JCBवाल्याला पोलिसांनी खोदकाम करायला बोलवलं। आता रात्री शेतामध्ये खोदकामाला सुरुवात होते। आता खोदकामाला सुरुवात झालेली आहे। 1 फूट खड्डा खोदला, काहीच नाही सापडलं। 2 फूट झाले, 3 फूट झाले, 4 फूट झाले, 5 फूट झाले, काही सापडलं नाही, फक्त माती माती आणि माती। त्याच्यानंतर मग पुन्हा खोदायला सुरुवात झाली। 6 फूट झाले, 7 फूट झाले, 8 फूट झाले, 9 फूट झाले, काही सापडलेलं नाही, फक्त माती 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 आणि माती। पण ज्या वेळेस 10 फुटाच्या खाली खोदायला सुरुवात झाली त्यावेळेस मात्र मानवी अवयव दिसायला लागले
आणि मग हळूहळू माती बाजूला करण्यात आली आणि त्या ठिकाणी एक मृतदेह होता तो बाहेर काढला आणि तो बाहेर काढल्याबरोबर तिथं जी बहीण होती त्या बहिणीनं टाहो फोडलाय. हा भावाचा मृतदेह होता. ती मोठमोठ्याने रडायला लागलेली होती. आता हा जो मृतदेह आहे तो मृतदेह वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला होता. म्हणजे रात्रीचंच ते सगळं काम करण्यात आलेलं होतं. आता रोहित यांच्या शेतामध्ये मृतदेह सापडलेला होता आणि रोहित याचेच अनैतिक संबंध होते आणि त्यामुळे मग पोलिसांनी रोहितला ताब्यात घेतलं. आता हा मृतदेह तुझ्या शेतामध्ये आला कसा? आता ही हत्या झाली कशी? ही हत्या करण्याचं कारण काय आहे आणि ही हत्या का करण्यात आलेली होती? सवाल अनेक होते आणि उत्तरं मात्र हा जो रोहित आहे किंवा संशयित जो आहे तो देत नव्हता. मग ते मला माहीत नाही आहे, तो मी नव्हेच वगैरे अशा पद्धतीची याची भूमिका होती. पण नंतर पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपास केला आणि मग अखेर शेवटी यांना मान्य करायला लागलं ही हत्या रोहित पवार आणि शहनाज पटेल या दोघांनी केलेली होती. आता शहनाज ही 2 मुलं असणारी म्हणजे 2 मुलांची आई आहे, एक विवाहित महिला आहे आणि हा जो रोहित पवार आहे त्याचं पण शेत आहे, त्याच्यानंतर वीटभट्टी आहे आणि त्या वीटभट्टीवरती ही कामाला जायची किंवा शेतामध्ये कामाला जायची. म्हणजे कधी शेतामध्ये कामाला जायची, कधी वीटभट्टीवरती कामाला जायचे. आणि रोहित जो आहे तो या भागातला एक नामवंत व्यक्ती आहे. त्याचं चांगलं शिक्षण झालेलं आहे, चांगलं घरदार आहे, चांगला परिवार आहे, घरातली माणसंसुद्धा अत्यंत चांगली आहेत आणि या रोहितचं लग्न झालेलं आहे, त्याला एक मुलगा आहे. त्याचबरोबर ती म्हणजे चांगली पत्नी आहे, चांगला मुलगा आहे, चांगला संसार आहे, चांगले घरचे आहेत, सगळं 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 चांगलं आहे, परिस्थिती चांगली आहे असं असणारा तरुण आणि शहनाज यांच्यामध्ये ज्यावेळेस कामाला ती जायची त्यावेळेस त्यांच्यामध्ये मग थट्टा मस्करीनं ह्या गोष्टीची सुरुवात झाली आणि नंतर मात्र नको तेवढी जवळीक यांच्यामध्ये वाढलेली होती आणि आपण विवाहित आहोत, आपला जोडीदार आहे, आपली मुलं आहेत, या गोष्टीची यांनी पर्वा केलेली नाही किंवा या गोष्टी यांच्या डोक्यातही आलेल्या नाहीत. कारण त्या आल्या असत्या तर इथून पुढं जे घडलं ते घडलं नसतं आणि यांच्यामधली जवळीक जी आहे ती वाढत होती. आता ही गोष्ट इतर कामगारांच्या लक्षात येत होती, हे दोघं एवढे गुलुगुलू बोलत आहेत किंवा ह्या दोघांचं म्हणजे आता ह्या गोष्टी कळतात. म्हणजे ते काय लोक काय दूध खुळे नसतात आणि मग लोकांच्यात कुजबूज व्हायला लागली आणि ही जी कुजबूज आहे ती गावापर्यंत पोहोचलेली आहे, लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. इकडं तिकडं ते आता ह्या अशा गोष्टी तोंडोतोंडी लगेच पसरतात. त्या पद्धतीनं त्या पतीपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे आणि त्यानंतर मग पती बरकत आणि शहनाज या पती पत्नीमध्ये वादाला सुरुवात होते, भांडणाला सुरुवात होते आणि मग आता तो पती म्हणतो की तू कामाला जाऊच नको, कारण तिथं अशा पद्धतीनं माझ्या कानावरती येते आणि त्यामुळे तू कामाला जाऊ नको. पती आग्रह करत होता आणि बायको मात्र कामाला जायची थांबत नव्हती. आता त्यांच्या कामावर जाण्यावरूनच दोघांच्यामध्ये वाद वाढायला लागलेला होता आणि नवरा बायकोमध्ये वाद झाला होता. पण रोहित आणि बरकत या दोघांच्यामध्ये सुद्धा प्रचंड वाद झालेला होता आणि त्यावेळेस मग आता एवढं ते प्रकरण एवढं वाढलं, त्या घरातलं सगळं पार अगदी शांती मनशांती वगैरे संपलेली होती. सतत वाद आणि भांडणं सुरू झालेली होती या अनैतिक गोष्टीमुळे आणि त्यामुळे मग त्या बायकोनं आता अखेर कामावरती जाणं बंद केलं. आता ती कामावरती जात नव्हती पण यामुळे रोहित आणि शहनाज यांची जी भेट आहे ती भेट बंद झालेली होती. तरी पण यांचं आता लपून छपून वगैरे जे काय भेटता येईल ते भेटत होते, पण या गोष्टीला मर्यादा होत्या. पण ती ज्यावेळेस कामाला जायची त्यावेळेस मात्र ज्या गोष्टी सहज होत होत्या त्या गोष्टींना प्रचंड मर्यादा आलेल्या होत्या आणि त्यामुळे आता करायचं काय? बरकत हा या दोघांमधला अडथळा ठरत होता आणि यामुळे मग या दोघांनी ठरवलं की आता हा अडथळा आपल्याला कायमचा दूर करायचा आणि हा जर दूर झाला तर मात्र आपल्याला मग एकमेकांना सतत भेटता येईल आणि म्हणून त्या बरकतला पतीला मारण्याचा प्लॅन यांनी सुरू केलेला आहे. आता त्या प्लॅनचा जो भाग होता त्या भागाप्रमाणे त्या रोहितनं JCP वाल्याला सांगितलं की माझ्या शेतामध्ये टाकी बसवायची आहे आणि याच्यासाठी खड्डा करायचा आहे आणि त्याप्रमाणे त्यानं खड्डा करायला त्या JCP वाल्याला सांगितलं आणि त्याला ज्यावेळेस त्यानं खड्डा केला त्याच्यानंतर 27 मे 2022ला यांनी रात्रीची वेळ ठरवली होती की त्या दिवशी बरकत यांना ठार मारायचं आहे आणि मग रात्रीचं आता त्या दिवशी रात्रीचं जेवण झाल्यानंतर मग बरकत आणि मुलं जी आहेत ती झोपलेली होती, पण पत्नी जी आहे तिला झोप येत नव्हती कारण आज रात्री बरकतला ठार करायचं होतं आणि त्याप्रमाणे या दोघांचं ठरलेलं होतं आणि
त्यांच्या नियोजनाप्रमाणे मध्यरात्री रोहित जो आहे तो लपतछपत शहानाज यांच्याकडे आलेला आहे। आता यावेळेस घरामध्ये बरकत झोपलेला होता आणि मुलंसुद्धा झोपलेली होती। मग यांनी मुलांना कळणार नाही अशा पद्धतीनं बरकत झोपेमध्ये असताना त्याच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉडनं वार केले आणि त्याला ठार मारलं। म्हणजे आवाज होणार नाही किंवा आवाज झाला तरी मुलं उठणार नाही याची दक्षता यांनी घेतलेली होती। आणि त्यानंतर तो जो मृतदेह आहे तो मृतदेह एका पोत्यामध्ये भरण्यात आला आणि घरामधले रक्ताचे डाग वगैरे होते ते सगळे साफसूफ करण्यात आले। आणि हा जो मृतदेह आहे तो रोहितनं त्याच्या गाडीमधून शेतामध्ये नेला आणि शेतामधून तो जो खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये टाकला, त्याच्यावरती माती टाकली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो जो JCB वाला आहे त्याला सांगितलं की माझं टाकी बांधायचं वगैरे ते रद्द झालेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर लगेच जाऊन तो खड्डा बुजून टाक। आता JCB वाल्याला काय त्याला सांगितलं, तो बिचारा गेला आणि त्यानं तो खड्डा बुजवून टाकला। आता हे सगळं प्रकरण झाल्यानंतर दुसरा दिवस उजाडला। दुसरा दिवस उजाडल्यानंतर त्या पत्नीला कळलं की आपला पती गायब झालेला आहे। आता तिला पतीची काळजी वाटायला लागली की पती कुठं गेलाय, काय गेलाय, काहीच माहीत नव्हतं। अचानकपणे पती गायब झालेला आहे। तिनं गावात इकडं तिकडं शोधलेलं आहे, त्यानंतर पाहुणे रावळे वगैरे सगळीकडे गेलेली आहे, चौकशी केलेली आहे, पण पती काय तिला सापडत नव्हता। आता या चिंतेनं मग ती रडत होती आणि अखेर मग ती पोलिसांमध्ये पण गेली। तिनं पती गायब झाल्याची तक्रार दिली आणि साधारणपणे आठवडाभर ही त्या पतीच्या आठवणीनं रडत होती, तळमळीनं शोधत होती। पण ज्यावेळेस ती बहीण पुढं आली आणि त्या बहिणीनं हे सगळं सांगितलं आणि त्यानंतर त्या बहिणीमुळे ह्या हत्येचा उलगडा झाला होता। आता त्यानंतर मात्र ह्या बायकोचं जे काही भांडं होतं ते सगळं उघडं पडलेलं होतं किंवा भांडाफोड झालेला होता। आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली होती ती माहिती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता या गोष्टीचा तपास चाललेला आहे, कदाचित नवीन माहिती किंवा वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते। आता तुम्ही जर समजा या भागातील असाल आणि तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक माहिती असेल, वेगळी माहिती असेल, नवीन माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो? आता एवढं सगळं करून या लोकांनी मिळवलं काय? म्हणजे याच्यामध्ये एकाची हत्या झालेली आहे, 2 जण हे गजाआड गेलेले आहेत आणि याच्यामध्ये या बरकतची 2 मुलं आणि जो संशयित आहे त्या रोहित यांची 1 मुलगा, अशी 3 मुलं जी आहेत त्या मुलांचा आधार जो आहे तो गेलेला आहे। आणि या ठिकाणी एका मायमाऊलीचं कायमचं दुःख जे आहे तिच्या नशिबी आलेलं आहे। म्हणजे याच्यामध्ये एक महिला जी आहे ती तुरुंगात जाते आणि दुसरी महिला जी आहे म्हणजे त्या संशयिताची पत्नी जी आहे त्यांना पण या गोष्टीचा त्रास होणार आहेत किंवा त्यांच्या घरामध्ये असणारी, दोन्ही घरामध्ये असणारी जी ज्येष्ठ नागरिक मंडळी आहेत, आईवडील असतील, बाकीची मंडळी असतील, त्या मंडळींना काहीही चूक नसताना सुद्धा हे सगळं दुःख जे आहे ते भोगायला लागणार आहे। मग हे हत्या करून, हे सगळं प्लॅन करून, एवढं सगळं करून सुद्धा कोणाला काय मिळालं? म्हणजे मी तर नेहमी सांगत असतो की जर आपल्या DSDचे 4-2 व्हिडिओ जरी बघितले असते आणि त्याचा शेवट कसा होतोय आणि त्याच्यातनं काय शिकायला मिळतं एवढा जरी विचार केला असताना, म्हणजे हे व्हिडिओ नुसतं पाहून उपयोग नाही, त्याचा जर विचार केला असता तर कदाचित अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या घडणारसुद्धा नाहीत। पण दुर्दैवाने आता या सगळ्या गोष्टी घडत राहत आहेत। आपण आपल्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत, कारण जे आपल्या हातात आहे ते आपण करतो आहोत। आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, समाजामध्ये काही मंडळी अशी असतात की ज्यांचं घरदार चांगलं असतं, त्यांचा जोडीदार चांगला असतो, त्यांचं सगळं चांगलं असतं, आर्थिक परिस्थिती चांगली असते, सगळं चांगलं असतं, पण तरीही ही मंडळी चुकीची कामं करतात आणि आपल्या परिवाराला, आपल्या जोडीदाराला, आपल्या घरादाराला आणि स्वतःला उद्ध्वस्त करण्याचं काम करतात। म्हणजे सगळं चांगलं असून सुद्धा शेवटी म्हणजे दैवत येतं आणि कर्म येतं, अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडत असतात। आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह। तोपर्यंत धन्यवाद।